नमस्कार, मी संदीप भोसले. साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्र या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर विधानसभेचा सामान्य जनतेच्या मनातील जो कौल आहे तो कौल जाणून घेणार आहोत. अहमदपूर विधानसभेचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. इथं सातत्यानं आमदार बाबासाहेब पाटील आणि विनायकराव पाटील या दोघांमध्ये चुरस राहिलेली आहे. आणि या विधानसभेमध्ये नेमकं यंदा जनतेच्या मनात कौल कुणाला हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. आपल्यासोबत काही मंडळी आहेत. मला सांगा, काय नाव आहे तुमचं? मी सहदेव होणारे, हे अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथील आहे. बर सध्या विधानसभेचं वार वाहू लागलंय, निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपल्यात. काय वातावरण आहे अहमदपूर विधानसभेचं? आजची परिस्थिती जर बघितली तर तालुक्यामध्ये सगळे लोक म्हणायला लागले, हे पहिले जे आमदार आहेत, माझे आमदार, ते आजी असो की माझी, त्या दोघांना सोडून तिसरा पर्याय होता. आणि जरांगे पाटलाचं आंदोलन आणि ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये दुही निर्माण झाल्यामुळे आता परवाच या ठिकाणी ओबीसी म्हणजे ह्याचा अधिवेशन होणार आहे 18 तारखेला. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळात कोण आमदार होईल आणि काहीच सांगायला. गेल्या 5 वर्षात कधीच न दिसलेले नेते आता गावोगाव जनसंवाद यात्रा, कोणती की यात्रा घेऊन फिरायलेले आहेत. आणि त्यांच्यावर शेतकरी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करत आहेत. कारण 2019 पासून या तालुक्यात कोणालाच विमा मिळाला नाही. अग्रिम गेल्या वर्षी मंजूर करून जिल्हाधिकाऱ्यांना अख्ख्या जिल्ह्याला मिळालं, पण अहमदपूर तालुक्याला मिळालं नाही. या ठिकाणी मोठमोठे आंदोलनं झाले आणि त्याचा 101% आणि एक सांगतो गॅरंटीनं की लोकांच्या मनातलं सांगलं की बाबा ह्या दोघा तिघाला सोडून तिसराच आमदार कोण. तुमच्या मनात काय? आम्ही तर म्हणालो का नाही, बाकीचे जुने सगळे सोडून द्या, आजी माझी सगळे सोडून द्या आणि नव धरा, आणि जे विकासाचं नेतृत्व आहे ते धरा. बरं, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, सामान्य माणसाचे प्रश्न आहेत, काही युवक देखील आहेत. काय अहमदपुरामध्ये काय झालाय का विकास? युवकांसाठीचा विकास झालाय का? नाही, आतापर्यंत कुठलेही आमदार झाले पण या ठिकाणी फक्त राजकारणच केलं जाते. कारण खरं बघितलं तर युवकांचे जे प्रश्न आहेत आज मोठ्या प्रमाणामध्ये, मग ते या ठिकाणी या सरकारनं असेल, सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल, या सर्वांना या ठिकाणी फक्त राजकारण करायचे. कारण फक्त मराठा ओबीसी हा राज्यामध्ये वाद निर्माण करायचा आणि कुठेतरी युवकांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, हे बाजूलाच ठेवायचे. हे कुठलंही सरकार असो, एकाच माळेची म्हण आहेत, आलटून पालटून हे सर्वजण सर्व शेतकऱ्याची आणि युवकांची पिळवणूक करतात. आज जर बघितलं तर बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे की मग ते शिक्षण सेवक असो किंवा काय असो, मागे महापरीक्षा पोर्टल किंवा आता MPSCचं आंदोलन झालं, त्यामध्ये पुण्याला अनेक युवक रस्त्यावर स्वयंपूर्तीनं या ठिकाणी उतरलेले होते. कारण या राज्यामध्ये यांना भ्रष्टाचार करायला असेल किंवा याला असेल, परंतु पैसे आहेत, परंतु युवकांचा विकास करण्यासाठी किंवा नोकऱ्यासाठी पैसे नाहीत. म्हणजे युवकांची सिनियर काही मंडळी देखील आपल्यासोबत. मामा, काय नाव तुमचं? माझं नाव काशीनाथ रामराव सोनकांबळे. बरं, कसं काय आलंय अहमदपूरला? मी कापसाचं हाय वाचलंय, ते औषध मिळाला लोक. काय कापूस काय म्हणतो यंदा? काय पाणी लागालंय, काय म्हणणार आहे आता, काय देणार आहे आमदार हे? बरं आता निवडणुका तोंडावर आल्यात, काय वातावरण काय अहमदपूरचं? आता ज्यानं पेपर लिहिला त्याला मार्क देतील सर. पेपर कोरा दिल्यावर कोण मार्क देईल? प्रशिक्षक सांगा की. ज्यानं कर्तव्य केलं त्याला काय जनता राहील मागे का? खोट आहे माझं? बरं अहमदपूरचा काही विकास झालाय का? शेतकऱ्याला काही मिळाले का? काय 3 वाटाची माती भेटली, काय भेटलंय आतापासून? सगळं विमे भरले, बोंबलत गेले, काही लोक काढले, काही लोक अडकावले. 2000 आम्ही अडकून बसला नागरिक खंडाळीची. कुणाचं वर्णन करावं आम्ही आता? आपण शासन 3000 रुपये देऊ लागलं की कशाला आहे? बोलाचीच कडीन बोलाची भात आहे भया. हे झुकवी आहे पार्टी सगळी. एकूणच पाहिलं तर नागरिकांमध्ये जे रोष आहे तो रोष दिसतोय. काय गाव कोणचं आहे तुमचं? विचारा. नागझरी. कुठं इमे गेले आमचे, काय गेले काय नाही. दोन बघाले आपलं येऊन काय द्यालं शासन? परभणी जिल्ह्यात म्हणजे इतर जिल्ह्याच्या मानाने देखील ह्या विधानसभेमध्ये विकास जो आहे तो विकास झाला नसल्याचं हे नागरिकांना कळतंय. काही महिला देखील आहेत. बस स्टँड मध्ये आपण आलेलो आहोत, अहमदपूरच्या बस स्टँड मध्ये. ते गाव कोणचं आहे? धानोरा. बरं, आता शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, काही त्याचा फायदा झालाय का?
काय फायदा झाला? काय नाही आम्हाला तर आले बी नाहीत पैसे. पैसे आले नाहीत? आले नाही. तुम्ही फॉर्म भरला होता का? भरला होता. बर भरला होता फॉर्म भरून घ्या नाही. बरं, इकडे आमदार कोण आहे तुमच्या भागामध्ये? आमदार कोण आहे? बनसुडे. बनसोड? हा. अच्छा. एकूणच पाहिलं तर काही महिलांना जो आहे तो देखील या लाडक्या बहिणीचा निधी आहे तो निधी मिळाला नसल्याचं महिला सांगतायत. कोणचं काकू, गाव कोणचं आहे तुमचं? सांगवी. बर, लाडक्या बहिणीचा फायदा मिळाला का? 1,500 महिन्याला आले का ते? आले नाही? अच्छा. आणखीनही काही वयस्कर आपली मंडळी आपल्या सोबत आहेत. अहमदपूर विधानसभेतली ही मंडळी आहेत. मला सांगा, आता विधानसभा निवडणूक तोंडावर आल्या, काय वातावरण आहे अहमदपूर मधलं? 17ची 7 झाले मला काय सांगू. बरं, गेल्या 5 वर्षांमध्ये काही विकास झालाय? तुमच्याकडे झालाय का? बरं, काय शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत? शेतकऱ्याचा प्रश्न काय का वर्षी विमा मिळाला नाही, यावर्षी शेतकऱ्याचे प्रश्न काय? शेतकऱ्याला लाभ मिळाला तर शेतकऱ्याचे हित, शेतकऱ्याचा विचार काय म्हणजे सांगू लागेल काय सर्कल स्वतःच्या सर्कल खूप काम करायचं. कुठं चालले? नाव काय तुमचं? काय गाव कोणचं? काय परिस्थिती आहे विधानसभेची? काय आम्हाला शेतकऱ्याला काय थोडं माहिती नाही. शेतीचा विकास काय झाला इकडे? काय विकास करणार शेतीचे लोक कोण करणार, कोण येत नाही, जात नाही. कुठं आहे कडेला गाव आहे का नागपाड ना, त्याच्यामध्ये कोणी काही करतच नाहीत. आमचे येतच नाहीत आम्हाला. फक्त एकदा बघ आता त्या कोण आहे तिकडे आमदार? आमदार बाबासाहेब झालाय विकास इकडला? झाला कुठं कोणी, पण आमच्या इथं नाही खेडेगावाला कोणी येणार. काय विकास काय केला पाहिजे तुमचा? काय विकास पाहिजे आता हे आमच्या समाजाला किती द्यावं, कुठले काही फंड आलं तर ते कुठे द्यावं समान म्हणजे समाजाचे देखील प्रश्न आहेत, ते प्रश्न देखील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.